नमस्कार मंडळी, मी अजित पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये। तर आता आपल्याकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची एक मोठी अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट अशी आहे की आता नारी शक्ती ॲपमधूनच तुम्ही ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत ते अपात्र आहात तुम्ही की नाही आहात, तुमचा फॉर्म पेंडिंग आहे की आता अप्रूव्ह झालेला आहे किंवा तुमच्या फॉर्ममध्ये अजून काही त्रुट्या आहेत, चुका आहेत, त्या तुम्हाला तुमच्या ॲपद्वारे पाहता येणार आहेत। या सर्वांविषयी माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा, कुठे स्किप करू नका आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या लवकरात लवकर आणि बेल आयकॉन दाबा। व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की करा, कारण MA टेक्नॉलॉजी तुमच्यासाठी दररोज नवीन अपडेट घेऊन येत असतंच। तर आता सर्वप्रथम तुम्हाला नारी शक्ती ॲप ओपन करायचं आहे। ओपन झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता यापूर्वी केलेले अर्ज असं ऑप्शन येईल, तिकडे क्लिक करायचं आहे। येथे क्लिक केलं की तुम्ही या ॲपद्वारे जेवढे काही फॉर्म भरलेले असतील ते सर्वच्या सर्व तुमच्यासमोर ओपन होतील। आता तुम्हाला ज्या फॉर्मबद्दलची माहिती हवी असेल त्या फॉर्मवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। आता जो अर्ज तुम्ही सादर केला त्या अर्जाविषयीची संपूर्ण माहिती, संपूर्ण तपशील तुम्हाला इथे पाहता येणार आहे। जसं तुम्ही कोणत्या नावाने फॉर्म सबमिट केला आहे ते नाव, ॲड्रेस, त्याचबरोबर तुमच्या बँकेची डिटेल आणि तुम्ही इथे पाहू शकता जेवढे काही तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेत ते तुम्हाला इथे शो होऊन जातील। आता स्क्रोल करून वरती गेल्यानंतर इथे वरती तुम्हाला एक आय बटन दिसतं, तिथे क्लिक करायचं आहे। येथे क्लिक केल्यानंतर तुमची जेवढी काही फॉर्मची इन्फॉर्मेशन असेल, म्हणजे आताचं स्टेटस काय आहे, तर तुमचा फॉर्म बाबा पेंडिंग दाखवतो आहे की तुमचा फॉर्म रिजेक्ट केला गेला आहे की तुमचा फॉर्म सक्सेस झाला आहे, ह्या सर्वबद्दलची माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल। किंवा तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे परंतु तुम्ही त्यामध्ये अजून काही एडिट करू शकता की नाही, याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला इथे दाखवतो आहे, व्यवस्थित तुम्ही पाहून घ्या। आता तुम्हाला काय करायचं आहे ते आपण आता ह्याला झूम करून मी तुम्हाला इथे दाखवतो। आता तुम्हाला इन्फॉर्मेशनमध्ये इथे काय दिसतं आहे तर ती तुम्ही इथे पाहू शकता यापूर्वी केलेला अर्ज, इथे तुमचं नाव शो होईल, तुमचा मोबाईल नंबर, त्या खालोखाल इथे स्टेटसचं ऑप्शन आहे आणि इथे पेंडिंग दाखवतं आहे। तर आता पेंडिंग स्टेटस काय आहे तर आता तुम्ही इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही इथे पाहू शकता पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे काय, तर प्रलंबित ते सबमिट केलेले, सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही, अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे। याचा अर्थ असा आहे की तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट झालेला आहे परंतु अजून त्याचं व्हेरिफिकेशन जे आहे ते झालेलं नाही, त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही। काही दिवसानंतर तुमचा फॉर्म व्हेरीफाईड होऊन जाईल आणि इथे पेंडिंगच्या ठिकाणी सबमिट असं लिहून येईल। आता तुम्हाला इथे अप्रूव्ड आलं तर चांगलंच आहे, कारण तुमचा फोन जो आहे तो अप्रूव्ड झालेला आहे, म्हणजे तुमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे। पाहूया, मंजूर, सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे, सबमिटरकडून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही। म्हणजे याचाच अर्थ तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे आणि तुम्हाला मान्यता मिळालेली आहे, तुमचं पेमेंट आता सुरू होणार आहे, तुम्हाला आता काही करायची गरज नाही। आता तुम्हाला इथे इन रिव्ह्यू आलं तर त्याचा अर्थ काय आहे ते थोडक्यात समजावून घेऊया। बघा, पुनरावलोकनात म्हणजे सर्वेक्षण सध्या पुनरावलोकनाद्वारे मूल्यांकन केले जात आहे, सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे। याचा अर्थ तुमचा फॉर्म जो आहे तो चेक करून ग्रामपंचायत, ग्रामसेविका यांच्याकडनं पुढे गेलेला आहे। आता तो फॉर्म मुख्य जिल्हा अधिकारी बाल विकास मंडळ यांच्याकडे पर्यंत पोहोचला आहे, तिथून आता मंजुरीची वाट पाहिली जात आहे। जसे तिथून मंजूर येईल तुमचं अप्रूव्ड होऊन जाईल। आता इथे पहा, इथे जर समजा तुम्हाला रिजेक्टेड आलं तर रिजेक्टेड म्हणजे नाकारले, सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि कोणतीही कारवाई आवश्यक नाही, म्हणजे तुमचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे, पुन्हा तुम्ही सबमिट करू शकत नाही। आता इथे तुम्ही पाहू शकता डिसअप्रूव्ड, कॅन एडिट अँड सबमिट, तर याचा अर्थ असा आहे अस्वीकृत म्हणजे संपादित करून पुन्हा सबमिट करू शकता। पहा, सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे। याचा अर्थ असा
की जिथे जर तुमची काही चूक झाली असेल किंवा तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केले असतील तर तिथे तुम्ही चूक सुधारू शकता. एडिटमध्ये जाऊन तुम्ही करेक्शन करू शकता. तर अशा प्रकारे सर्व्हिसर माहिती आता तुम्हाला तुमच्या ॲपमधनं मिळणार आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसह. तोवर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. बेल आयकॉन दाबा. आता तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र अँड बाय.